श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. देसाई बामणेकर यांच्या भगिनीने काशीनाथ बद्रीनाथ यात्रा केली तेव्हा त्यांनी देसाईंना आपल्याबरोबर यात्रेला नेले होते. यात्रेवरून परत येताना ते सर्वप्रथम श्री महाराजांच्या दर्शनास साखरखेर्ड्यास आले. श्री महाराजांना नमस्कार करून यात्रेचे वर्णन सांगितले व श्री महाराजांची पूजा करून नैवेद्यही केला. नैवेद्य आरती झाल्यावर सर्व मंडळी भोजन प्रसादास बसली. श्री महाराजांच्या समोरच देसाईंचं पान होतं. श्लोक सुरू झाले. अगदी योगायोगानेच त्या दिवशी स्वयंपाकात काशीफळाची भाजी केली होती. ती भाजी वाढायला आल्यावर देसाईंनी पानावर हात धरून तोंडाने असे नकारात्मक म्हटले. वाढपी पुढे गेल्यावर महाराज त्यांना म्हणाले, का हो, काय झालं? तेव्हा देसाई काशीला एवढेच अर्धवट उच्चारले. जेवण झाल्यावर श्री महाराज पत्रलिखाणास बसले तेव्हा देसाई समोरच होते. तेव्हा महाराजांनी देसाईंना विचारले, तुम्ही काशी यात्रा केली मग काय सोडले? देसाई म्हणाले, काशीफळ. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, परमेश्वराने निर्माण केलेलं काशीफळ तुम्ही सोडलं, त्याने काय बरं साध्य झालं? देसाई ऐकत होते. श्री महाराज पुढे म्हणाले, वास्तविक पाहिले तर काशी यात्रा केल्यावर इतर काही सोडण्याऐवजी कायाफळ सोडावं. कायाफळ सोडणे म्हणजे काय तर देहाची आसक्ती सोडावी. देहबुद्धी म्हणजे मी देह आहे ही बुद्धी, तिचं विसर्जन करावं. अहंता ममतेचा त्याग करावा. खरं म्हणजे तीर्थक्षेत्रावर आपल्याला अत्याधिक आवडणारी गोष्ट सोडावी. आम्हाला विषयाची अत्याधिक आवड म्हणून ते विषय सोडण्याचा प्रयत्न करावा. संसार रामाला अर्पण करून रामाचा म्हणून करावा, म्हणजे त्याच्यात मन गुंतणार नाही. मी व माझं गेलं पाहिजे तरच काशी यात्रा सुफळ झाली असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल, नाही का? देसाईंनी केवळ हो महाराज म्हणून महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला. साखरखेर्ड्याला 4च दिवस थांबून श्री महाराज एकलारा करून दहिगावला मारुती तुकाराम सीताफळे यांची भेट घेऊन आंबडापूरला आले. तेथे राजाभाऊ कुलकर्णी यांच्याकडे महाराजांचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी काकड आरतीला बरीच मंडळी आली होती. काकड आरतीनंतर भरजन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे यावर श्री महाराजांचे अर्धा तास प्रवचन झाले. त्यानंतर अनेक मंडळींनी महाराजांकडून अनुग्रह घेतले. तेथून श्री महाराज खामगावला प्रभाकरराव रामचंद्र देशपांडे यांच्याकडे नृसिंह जयंती उत्सवासाठी आले. श्री महाराजांच्या आगमनाने त्यांना अत्यंत आनंद झाला. तिथे प्रभाकरराव देशपांडे बोराखडीकर यांनी श्री नरसिंह जन्माचे कीर्तन केले. प्रसाद व सर्वांचे फराळ झाल्यावर तिथून जवळच असलेल्या श्री पाचलेगावकर महाराजांच्या मुक्तेश्वर मंदिरात रात्री श्री महाराजांचे प्रवचन झाले. दुसऱ्या दिवशी नृसिंह जयंतीच्या पारण्यास 150 मंडळी प्रसादास होती. त्यात खामगावचे श्री महाराजांचे अनेक भक्त होते. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या 81व्या वाढदिवसाच्या समारंभाची तयार करण्यात आलेली रूपरेषा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.